मित्रांनो, मी आता याच्यावर सुरू करण्याच्या अगोदर मी एक जस्ट तुम्हाला आय वुड लाईक टू स्टार्ट विथ एक रिअल स्टोरी ऑफ द टाटा मोटर्स कंपनी. टाटा कंपनीमध्ये एक उदाहरण देतो मी, जे आता चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रिटायर झाले. त्यांचं मी नाव न घेता इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जस्ट स्टार्टेड विथ करिअर ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी इन द कंपनी. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, टाटा कंपनीमध्ये जसं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस कलेक्टर आपण जे बनतो इंडियन गव्हर्नमेंटमध्ये, तसं टाटामध्ये टाटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असते, त्याची एक वेगळी परीक्षा असते. मित्रांनो, ह्या गोष्टी कोणालाही माहिती नसतात, म्हणून मी थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जॉईन थ्रू दॅट ॲज अ मॅनेजमेंट administrative officer in that and he joined in the जमशेदपूर. मित्रांनो, जेव्हा हे जॉईन झाले त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम कंपनीमध्ये आला होता आणि त्याची जबाबदारी दोघांकडे दिली होती, मोठ्या यांच्याकडे. पण त्यावेळेस कोणी ना कोणी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ते अवॉइड करत होते किंवा ज्यांनी तो करायचा प्रयत्न केला ते करू शकले नाही. इव्हेंच्युअली जे ऑफिसर सीएमडी म्हणून रिटायर झाले, त्यांच्यावरती ही रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि त्यावेळेस त्यांना नाही म्हणता नाही आलं. ही वॉज नॉट डुईंग दॅट मच बिकॉज ही वॉज न्यू. पण मित्रांनो, त्यांनी काय केलं, महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी काय केलं, त्याला घाबरले नाही. ही वॉज अंडर प्रेशर, पण त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्यांनी त्याला चेहऱ्यावरती अनहॅपीनेस नाही दाखवलं. ही टूक इट, थॉट ऑन दॅट, अँड व्हॉट ही डिड, ही प्रिसाइजली मेड इट इन स्मॉल पार्ट्स. म्हणजे त्यांनी एक मोठा प्रॉब्लेमला काय केलं, त्याला छोटे छोटे तुकडे केले. त्यांनी 1, 2, 3, 4 असं 10 स्टेज केल्या आणि एकेका स्टेजवरती फोकस एका वेळेस करून एक स्टेज कव्हर करत, अचीव्ह करत 1, 2 करून 10 पर्यंत त्याला सॉल्व्ह केलं. अँड दॅट वॉज अ बिग काइंड ऑफ अचिव्हमेंट. मित्रांनो, ती व्यक्ती नंतर आफ्टर ही हॅज सर्व द टाटा फॉर 38 इयर्स आणि टाटा कंपनीला त्यांनी हेड केलं. चंद्रशेखरन यांच्या अगोदर हे होऊन गेले मित्रांनो, आणि ही हॅड होल्ड द कंट्रोल ऑफ 100 ऑफ कंपनीज इन द टाटा. मित्रांनो, टाटा ही कंपनी भारतामध्ये सगळ्यात मोठी कंपनी मानली जाते आणि इट इज अ ट्रस्टेड ब्रँड. तर कमिंग इन टू द PSU, तर मित्रांनो, आपला उद्देश हा नाही आहे की आपण PSU कोणाची इंटरेस्ट, मुद्दा हा आहे मित्रांनो की तुम्हाला हे जग माहिती पाहिजे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काय ऑपॉर्च्युनिटी आहेत, कसं आहे. कारण प्रत्येक एरियामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी सगळीकडे क्वालिटी सेमच लागतात, बरोबर. तुम्ही UPSC बनण्यासाठी घ्या, पब्लिक सेक्टर कंपनी घ्या, डॉक्टर बनण्यासाठी, सगळ्यासाठी एकच आहे, तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची प्रेरणा, त्याची कठोर प्रकारची त्याच्यावरती तयारी करण्याची इच्छा, आणि त्याला तुम्ही छोट्या छोट्या याच्यामध्ये एक गोष्ट अचीव्ह करत फायनल स्टेज ऑफ गोल अचीव्ह करणं. आणि ही पूर्ण जर्नी आहे मित्रांनो, तुम्हाला ही एन्जॉय करायची. ओके मित्रांनो,